कारण की 10 ते 15,000 क्विंटल माल पाण्याखाली जाणं, आता त्याच्यात काय चांगलं निघेल आणि काय खराब निघेल. अंमळनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढी अतिवृष्टी झालेली नसेल, एवढं संकट काल अंमळनेर शहरावर आलं. काल जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच काळामध्ये अंमळनेर तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आपण पाहू शकतो की जळगाव शहरानंतर अंमळनेर तालुक्यातील ही जी बाजार समिती आहे त्या ठिकाणी देखील पावसाने मोठा धुमाकाळ घडला आहे. दरम्यान आपण पाहू शकतो की या ठिकाणी या बाजार समितीची जी मागची वॉल कंपाऊंड होती ती पूर्णपणे तुटल्यानंतर शहरातील जे पूर्णपणे पाणी या बाजार समितीमध्ये साचलं. किमान जवळपास 3 ते 4 फूट हे पाणी या ठिकाणी साचल्यामुळे या ठिकाणी असलेले जो बाजरी आहे, चणे आहे किंवा ज्वारी आहे या पिकांचं या ठिकाणी धान्य जमा झालेलं होतं त्या ठिकाणी पूर्णपणे खराब झालेलं आहे. दरम्यान आता हे या ठिकाणी हे जे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर इतर 3 जिल्ह्यातील ही उत्कृष्ट बाजार समिती आणि मोठी बाजार समिती आहे. याला जवळपास लागून असलेले चोपडा, अंमळनेर, पारोडा या गावातील शेतकरी या ठिकाणी जोडलेले आहेत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूर्णपणे चण्याचे पूर्णपणे नुकसान झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे जे नुकसान झालेले हे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेले आहेत. त्यामुळे याची नुकसान भरपाई व्हावी अशी व्यापारी वर्गाकडून मागणी केली जात आहे. आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकी ही जी परिस्थिती हे निर्माण झालेली कशामुळे झालेली आहेत आणि किती नुकसान झाले आहेत. आपल्यासोबत काही व्यापारी आहेत. काय सांगाल दादा, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे जे काल मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामध्ये तुमचं किती नुकसान झालं आहे आणि तुमची शासनाकडे काय मागणी असेल? आमचं काल झालेल्या ढगफुटीमुळे सगळ्या व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान न बोलण्याजोगं आहे. नुकसानीचा आकडा हा काय सांगावा हेच आम्हाला आता सुचत नाही आहे. कारण की किमान 10 ते 15,000 क्विंटल माल हा आमचा पाण्याखाली सापडलेला आहे. तर आमचं एवढीच मागणी आहे शासन दरबारी की जी झालेलं नुकसान आहे त्याच्यावरती शासनाने व बाजार समितीने योग्य निर्णय घ्यावा, आम्हाला काहीतरी भरपाई मिळावी आणि आमचा विचार व्हावा हीच आमची मागणी आहे. आणि हे जे काल घडलेलं कृत्य आहे पावसाचं, हे म्हणजे बाजार समितीत 10 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारे पाणी नव्हता. अचानक मागच्या कॉलनीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आलं आणि भिंत पाडली गेली आणि पाणी मार्केटच्या आवारात शिरलं, म्हणून आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळपास अंदाजे किती रुपयांचं नुकसान झालं असेल तुमच्या माहितीप्रमाणे? अंदाज तसा लावता येणार नाही, परंतु हा कोट्यवधी रुपयांच्या वरचा आकडा आहे. कारण की 10 ते 15,000 क्विंटल माल पाण्याखाली जाणं, आता त्याच्यात काय चांगलं निघेल आणि काय खराब निघेल हे प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण माल उघडू तर त्यावेळेस ते कळेल. तत्पूर्वी आपण एक चणा तुम्हाला दाखवतो की कशी मोड आलेले आहे, तर काय त्याचे पैसे घडतील हे शासनानेच विचार करावा. जसं आपण घरात मोड आलेला चणा करतो तसा चणा तो मोड आलेला आहे. आता तुमची प्रमुख मागणी काय असेल शासनाकडे? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की आमचं झालेलं नुकसानाचा विचार करून शासनाने आम्हाला मदत करावी, हीच आमची प्रमुख मागणी राहणार. निश्चितच या ठिकाणी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहेत. प्रत्येक व्यापाऱ्याचे किमान 5, 10, 15 असे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहेत. आपण पाहू शकतो की आपल्यासोबत आहेत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील साहेब. काय सांगाल दादा तुम्ही, या ठिकाणी जे नुकसान झाले आहेत हे कशामुळे झालं असेल आणि जवळपास अंदाज किती असेल नुकसानीचा? आपल्या अंमळनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढी अतिवृष्टी झालेली नसेल, एवढं संकट काल अंमळनेर शहरावर आलं. आपल्या शहराचं, परिसराचं आणि त्याचं बाजार समिती आवारामध्ये जे नुकसान झालं याची तीव्रता एवढी मोठी आहे की आज कोट्यवधीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि या बाजार समितीच्या आवारामध्ये साधारणतः 4 ते 5 फूट पाणी राहून एक नाल्याचं स्वरूप या बाजार समितीला काल पाहायला मिळालं. अक्षरशः शेडमधलं असलेलं धान्य, काल आणलेला शेतकऱ्यांचा माल हा रस्त्यापर्यंत वाहून गेला, अशी विदारक परिस्थिती या मार्केटमध्ये निर्माण झाली. निश्चितच एक सभापती या नात्याने या संकटांना मी तोंड देत असताना आज आमच्या संचालक मंडळांची आम्ही आज आपत्कालीन बैठक बोलवली आणि याच्यामध्ये झालेलं नुकसान आणि व्यापाऱ्याला कसा न्याय देता येईल आणि आज जे बाजार समिती या 4 जिल्ह्यांमध्ये नावलौकिक आहे आणि त्याचा महत्त्वाचा कणा म्हणजे व्यापारी. आज जर व्यापारीच खचला असेल आणि त्याचं एवढं कोट्यवधीचं नुकसान या बाजार समितीमध्ये झालं असेल
तर निश्चितच तो जर खचला तर येणाऱ्या काळामध्ये बाजार समितीमध्ये मोठं संकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणून याच्यावर पर्याय म्हणून आम्ही सगळं संचालक मंडळ व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना एक नवी उमेद आणि ताकद देऊन जे संकट आलेलं आहे, आता बाजार समितीच्या आवारातली भिंत पडली असेल, ती जर पाडली गेली असेल तर निश्चितच आम्ही त्याची दखल घेऊ. नगरपालिका असेल किंवा कॉलनीतले एरियातले लोक असतील, अक्षरशः जर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करायची वेळ आली त्यांच्या विरुद्ध आम्ही शासनाला तक्रारही देणार आहोत. आणि आज जर भविष्यामध्ये सुद्धा वारंवार असं होत असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाजार समिती संरक्षित राहणार नाही. म्हणून कायमस्वरूपीचा याच्यावर मार्ग कसा काढता येईल, आज रोजी आम्ही बाजार समितीच्या आवाराला शॉपिंग बनण्याचं काम चालू आहे. तर आमचा निर्णय येणाऱ्या काळामध्ये तो चांगला राहणार आहे की ज्याच्यामध्ये बाजार समिती संरक्षित राहणार आहे. पण भविष्यात सुद्धा असा संकट येऊ नये म्हणून बाजार समिती त्यांच्या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि जे काही संकट आलेलं आहे याच्या संदर्भात माननीय आमचे नेते आदरणीय अनिल दादा यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये सगळ्या स्तरावर चौकशीचे आदेश देऊन बाजार समितीमध्ये पंचनामेही झालेत. काल आदरणीय कलेक्टर साहेब सुद्धा बाजार समितीला येऊन भेट देऊन गेले. त्याच्यामुळे शासनाकडनं निश्चितच व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी सभापती या नात्याने, आमचे उपसभापती साहेब असतील आणि आमचं सगळं सन्माननीय संचालक मंडळ असेल हे कटिबद्ध आहे. आणि 100% आम्ही त्या व्यापाऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळवून देऊ याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. निश्चितच गेल्या 4 जिल्ह्यातील नावलौकिक असलेले अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जसा शेतकरीनंतर व्यापारी हा जो त्यांचा कणा आहे, त्यांच्या आम्ही नुकसान झाल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामा करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. आणि दरम्यान यांच्या नुकसान भरपाईची मागणी होईल तोपर्यंत नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी कटिबद्ध असल्याचे यावेळी सभापती अशोक पाटील यांनी बोलताना सांगितले आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.